नमस्कार, मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कढी। आपण उन्हाळी स्पेशल रेसिपी करत आहोत, त्यासाठी आपण आज कढी बनवत आहोत। कढीसाठी लागणारं साहित्य आहे साधारण 2 वाट्या दही। दही हे थोडंसं आंबट असावं, खूप आंबट नसावं। 2 भरून टेबलस्पून डाळीचं पीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, भरपूर कोथिंबीर, पाव चमचा हळद, 1 चिमूटभर हिंग, 2 टीस्पून गूळ, अर्धा टीस्पून जिरे, 2 लवंगी आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि साधारण 1 पेर दालचिनीचा तुकडा। आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 हिरव्या मिरच्या। ह्या मिरच्या तिखट आहे म्हणून मी 2च घेतल्या आहे। तुमच्या मिरच्या जर तिखट नसतील तर तुम्ही 4 घेतल्या तरी चालतील। कोथिंबीरचे देठ साधारण 2 टेबलस्पून, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं। आता हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत। आता आपण कढी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे डाळीचं पीठ आहे, ते आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे गुठळ्या मोडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। हे डाळीचं पीठ तुम्ही चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतलं नाही तर त्याच्या गुठळ्या तशाच राहतात आणि गुठळ्या मोडल्या नाही तर कढी चांगली लागत नाही। गॅसवर कढई तापत ठेवायची आहे, कमी गॅसवर। सर्वप्रथम कढईमध्ये दालचिनी आणि लवंग भाजून घ्यायचे आहे आपल्याला 1-2 मिनिटं फक्त। कच्चा मसाला भाजल्यामुळे कढीला छान चव उतरते। आता लवंग आणि दालचिनीचा छान वास सुटला आहे। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप टाकून घेणार आहोत। फोडणी ही मी तुपाची देते आहे, तुम्हाला जर तेलाची द्यायची असेल तर तेलाची दिली तरी चालेल। यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की जिरे, त्यानंतर कढीपत्ता टाकून झालं की आपलं हे वाटण टाकायचं आहे। हे वाटण वाटत असताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, पाणी वापरायचं नाही तर कढीची चव बिघडते। आता हा मसाला छान परतला गेला आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद, 1 चिमूटभर हिंग आणि छान परतून घेणार आहोत। छान मसाला परतला आहे आपला। आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कढी आणि डाळीचं पिठाचं मिक्सचर टाकणार आहोत। हळूहळू यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने आता कढीला उकळी आलेली आहे। आता आपण या स्टेजला कढीमध्ये गूळ ॲड करणार आहोत। गूळ टाकणं हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर गूळ नाही टाकला तरीही चालेल। त्याने कढीला छान आंबट गोड चव येते म्हणून मी टाकते नेहमी। त्यानंतर कोथिंबीर। आता तुम्ही बघू शकता साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर कढी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। जर तुम्हाला यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही डाळीचं पीठ अजून जास्त वापरलं तरीही चालेल। तर सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे कढी फुटत नाही। आणि एकदा मिक्स करून घेणार आहोत छान। साधारण अर्धा मिनिटानंतर गॅस बंद करणार आहोत आपण आणि ही कढी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। 10 ते 12 मिनिटं आपण का उकळली, त्यानंतर कढीमध्ये मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर ॲड होतो। जे आपण खडे मसाले टाकलेले आहे, जे आपण वाटून घेतलेलं होतं, त्याचा अतिशय छान फ्लेवर कढीमध्ये उतरतो। म्हणून आपण साधारण 10 ते 12 मिनिटं कढी उकळून दिलेली आहे। अशा पद्धतीने कढीचा अतिशय सुंदर सुवास घरामध्ये सुटलेला आहे। तुम्ही ही कढी घरी नक्की ट्राय करू शकता। ही कढी आपण तांदळाच्या खिचडीसोबतही खाऊ शकतो। तांदळाच्या खिचडीची रेसिपी मी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते। त्यासोबत तुम्ही ही कढी एन्जॉय करू शकता। तसेच ही कढी तुम्ही भेळीसोबतही एन्जॉय करू शकता किंवा पोळीसोबतही एन्जॉय करू शकता। कढी हे होल मील आहे, ते आपण कशासोबतही खाऊ शकतो। धन्यवाद, तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितली। तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी व्हिडिओ।